हॅलो गाईज, कसे आहात? मजेत आहात ना? माझा तुम्हा सर्वांना जय श्रीराम. तर आज आपण करणार आहोत जे उन्हाळ्यात आपण जे सांडगे बनवलेले आहेत ना, त्याची भाजी आपण आज करणार आहोत. मस्त अशी सांडग्याची भाजी खूप छान होते. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. जे सांडगे आता आपण छान असे तळून घेऊयात तेलात. अगदी पळीभर तेल घालायचं आहे आणि ही सांडगे आपल्याला अशी छान आधी भाजून घ्यावी लागतील. सांडगे आता आपले भाजत आले आहेत मस्त. तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊयात. तर त्यासाठी लागणारे एक कांदा, एक टोमॅटो आपण घेतलेला आहे. आता हे दोन्ही आपण चिरून घेणार आहोत मस्त. बघा, कांदा पण आपला चिरून झालेला आहे, टोमॅटो पण आपलं चिरून घेतलेला आहे मस्त. अगदी बारीक चिरायचं आहे. त्यानंतर आपण 3-4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या पण आपण अशा कट करून घेतल्या चांगल्या. आता आपले हे जे सांडगे भाजलेले आहेत ते आपण एका ताटात काढून घेतलेत मस्त असे नुसते जरी खाल्ले ना तरी खूप सुंदर लागतात हे, अगदी खरपूस मस्त असे, नाही का? तुम्ही भाजी पण करा, नुसते पण खाऊ शकता. चला, आता आपला इकडं पॅन गरम झालेला आहे. जिरा मोहरी घालून आपण फोडणी करून घेतली आता छान अशी. त्यात आता आपण आधी हिरव्या मिरच्या घालून घेऊयात सगळ्या. हिरव्या मिरच्या आपल्या अशा छान तळत आल्या की नंतर आपल्याला आता याच्यात कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा घातला आता आपण, तो पण आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला माझ्याकडून आणखीन कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील हे पण मला नक्की शेअर करा. बघा, आता आपला कांदा पण चांगला तळत आला आहे. चांगला आपला ब्राऊन होईपर्यंत चांगला फ्राय करून घ्यायचा आहे कांदा. त्यानंतर आपण त्यात टोमॅटो घालून घेऊयात. ते पण आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. बघा, असं चांगलं तेल सोडेपर्यंत आपल्याला हा फ्राय करायचा आहे कांदा टोमॅटो. नंतर आपण हळद, जे आपल्याकडे मसाले आहेत ते सगळे घातले. थोडासा लसूण कांदा मसाला होता तो पण घातलेला आहे, थोडा 1 चमचा. बघा, तर हे सर्व मिश्रण आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. हे झालेलं आहे. आता आपण हे जे तळून घेतलेले जे वडे आहेत आपले ते आपण यात घालूया. मी हे उकळून घेतलेलं पाणी घातलं याच्यात. थोडंसं मूठभर दाण्याचं कूट टाकलं आहे. कुटामुळे थोडीशी भाजी मिळून येते चांगली. चवीप्रमाणे मीठ पण टाकलं आहे. आता आपल्याला ही भाजी निदान 10-15 मिनटं तरी होऊ द्यावी लागेल. झाकण ठेवून देऊन आता चांगलं, वाफ गेली नाही पाहिजे. बघा, आपली भाजी पण आता तयार होत आहे 10 मिनटानंतर. बघा, किती घट्ट आणि सुंदर कलर आला आहे भाजीला. खूप छान लागणारी आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे ही. तुम्ही पण नक्की ट्राय करा. 10 मिनटं होऊ द्या आता याला चांगली अशी. अजून जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, अगदी अशी आपली मीडियम पोळीबरोबर खाता येईल अशी करायची ही भाजी. खूप छान लागते. बघा, किती छान कलर आला आहे आपल्या भाजीला. तुम्ही पण नक्की ट्राय करा. अशाच रेसिपीज पाहण्यासाठी लवकर भेटूयात. बाय.